आज त्या मुलीशी नक्कीच बोलायचे असा निश्चय करून मी सकाळी उठलो. आज कॉलेजला काही गेलो नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे. जेवण करून मी लगेच बाहेर आलो. रूमवर असल्यावर त्या चहाच्या टपरीकडे माझे चक्रा मारणे ठरलेले. आता जेवण झाल्यावर तिची खूप आठवण येऊ लागली होती. मग काय, निघालो थेट माझ्या ध्येयाकडे. काय भाऊ, आज कॉलेजला नाही गेलात? असे भोला काकांनी उत्सुकतेने मला विचारले. मनात आले की बेटा, तू तुझे काम कर, आम्ही आमचे बघू. पण वर करणे त्यावर मी म्हणालो, नाही काका, आज इच्छा नव्हती म्हणून नाही गेलो. बरं ते सोडा, मला एक सिगारेट आणि एक चहा द्या. भाऊ, मागची काही उधारी बाकी आहे, ती देता का? भोला काका म्हणाले. अहो काका, मी पळून थोडीच जाणार, इथेच राहतो ना. पैशाची एवढी काळजी कशाला करता? मी अगदी समजूतदारपणाने बोललो. माझे हे बोलणे ऐकून भोला काका शांत झाले. असे बोलणे मला आबाईने योग्य वेळी शिकवले होते. मला त्याचा मनापासून खूप अभिमान वाटला. भाऊ, तू ग्रेटच आहे, असे मी मनातल्या मनात स्वतःशीच म्हणून घेतले. जर हे त्याच्यासमोर बोललो असतो तर नक्कीच 50 रुपयाची उधारी आणखीन माझे नाव वाढले असते. बाहेरचा सगळा कार्यक्रम संपवून मी माझ्या रूमवर आलो. थोड्या वेळ मोबाईलवर सिक्रेट गेमचा एक भाग पाहिला. त्यानंतर मस्त आराम करत बेडवर अंग टाकून दिले. कारण रूमवर मी एकटाच होतो. बाकीचे सर्व मित्र कॉलेजला निघून गेले होते. जेव्हा मला अचानक जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. मी पटकन आवरून तयार होण्यास सुरुवात केली. कधी कधी मला वाटते, मुलीला तयार व्हायला जितका वेळ लागतो तेवढा वेळ जर मला लागला असता तर. पण जाऊ द्या, आता या गोष्टीचा विचार कोण करत बसणार. मी रूमच्या बाहेर आलो आणि पुन्हा भोला काकाच्या टपरीकडे निघून गेलो. काही वेळ तिथे असणारं वृत्तपत्र हातात घेतले आणि ते वाचत बसलो. तिथे दुसरा काही पर्याय नव्हता. नाहीतर आजकाल वृत्तपत्र कोणी वाचते का? त्यात सलमान खानबद्दल काहीतरी बातमी आली होती. ती मी अगदी लक्षपूर्वक वाचत होतो. तिथे ठळक अक्षरात लिहिले होते, आज सलमान काय करणार, आणि त्याच्या पुढे खाली सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे नाव दिलेले दिसत होते. सांगणार आहे. मला तर वाटले की भाई लग्न करणार आहे की काय, कारण आता हा प्रश्न खूप मोठा झाला आहे असे मला तरी वाटते. बरं ते सोडा. मी तिथून उठलो आणि कालच्याच ठिकाणी उभा राहिलो. मी तिथे उभा असतानाही माझे सर्व लक्ष ती कधी येणार याकडे होते. अगर किसी चीज को शिद्दत से चाहो, हे आठवून माझ्यात नवा उत्साह आणि हुरूप आला. बघून घेऊ जे होईल ते. आज तिच्यासोबत कोणीही असले तरी मी तिच्याशी नक्कीच बोलणार. खरे तर रस्त्याच्या मध्येच मुलीला थांबून असे बोलणे मला योग्य वाटत नव्हते, पण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तेवढ्यात ती आली. पण ती एकटीच होती. म्हणजेच देवसुद्धा आज माझ्याच बाजूने आहे. तर ती माझ्यापासून काही अंतरावर आली असेल. मी बोलणार इतक्यात तीच मला म्हणाली, माझा भाऊ पाठीमागून येत आहे. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी 6ला मला पॅरिस गार्डनमध्ये भेटा. मला काय बोलावे ते सुचत नव्हते. मी फक्त मान हलवून होकार दिला. तिलाही माझ्याशी बोलायचे होते. तर मी इतका आनंदी झालो की माझे कॉलेजचे सर्व विषय सुटल्यावरही असा आनंद झाला नव्हता. तिने अजून तिचे नावही मला सांगितले नव्हते. तिने नाव सांगितले नसले तरी आमच्या भावना एकमेकाशी अगदी नक्कीच जुळल्या होत्या. त्यामुळे मला मनात वारंवार फक्त एकच वाक्य आठवत होते, प्यार अंधा होता आहे. घरी आल्यावर मी उद्या तिला भेटायला जाण्यासाठी पूर्वतयारी करू लागलो. कपडे तर ठीकठाक होतेच, पण आमची पहिलीच भेट असल्याने तिच्यासाठी एखादी छानशी गिफ्ट घ्यावी असे मला मनापासून वाटले. मग काय, लागलो मी लगेच तयारीला. पण आधी पैसे जमा करणे गरजेचे होते. हे पैशाचे काम मी उद्या सकाळी करायचे ठरवले, कारण ते तुम्हाला पुढे समजेलच. आज मनाला एक वेगळाच आनंद असल्याने मस्तपैकी बेडवर अंग टाकून दिले आणि सुंदर झोप लागली. एक तर आई मला दर महिन्याला मोजूनच पैसे पाठवते, त्यात माझे कशीबशी भागत असते. पण सध्या माझ्याकडे फक्त 400 रुपये शिल्लक होते आणि महिना संपायला अजून 8 दिवस बाकी होते. आता काय करावे हे मला सुचेनासे झाले होते. तेवढ्यात माझ्या डोक्यात एक युक्ती आली. मी अनिकेतच्या बॅगकडे पाहिले. अनिकेत हा माझा रूम पार्टनर होता.
मला पूर्ण खात्री होती की त्याच्याकडे काही ना काही पैसे नक्कीच असतील. त्यानुसार थोडी शोधाशोध केली आणि शेवटी मला पैसे मिळालेच. मला चोर समजू नका, कारण माझे पैसे आल्यावर मी ते परत करतो. पैसे तर सापडले, पण सोबत एक चिठ्ठी देखील होती. मी ती उघडून वाचू लागलो. हे बघ भावा, इथे एकूण 1200 रुपये ठेवले आहेत. मला कॉलेजच्या काही नोट्स घ्यायच्या आहेत. तुला गरज असेल तर फक्त 400 रुपये घे. त्यापेक्षा जास्त घेतलीस तर तुझे सगळे कारनामे काकूंना सांगेन ना. पैशासोबत आणखीने हे एक छान पत्र लिहिली होती. त्यामुळे एका प्रामाणिक माणसासारखे मी फक्त 400 रुपयेच घेतले. आता तुम्ही विचाराल, आधीचे 400 आणि हे 400 असे एकूण 800 रुपये का केले? तर त्याचे कारण असे की जर त्या मुलीला बागेत काही आवडले तर पैसे शिल्लक हवेत ना. त्यानंतर मी एक दुकानात गेलो आणि काय खरेदी करावी याचा विचार करू लागलो. तिथे सुंदर वस्तू मांडलेल्या होत्या. माझ्या मनातील गोंधळ दुकानदाराला समजला असावा. तिथला माणूस म्हणाला, तुम्हाला नक्की काय हवे आहे? मी न घाबरता थेट सांगितले, मला एक छानसे गिफ्ट हवे आहे, तेही 250 रुपयाचे. आता तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही हा छोटा ताजमहाल घेऊन जा. त्याने मला एक सुंदर ताजमहाल दिला. तो काचेच्या गोलाकार रचनेत खूपच देखणा दिसत होता. त्याच्या सभोवताली निळी पाने आणि लाल रंगाची चमक होती. तो मला खूपच आवडला. मी त्याचे पैसे दिले आणि आनंदाने रूमवर परत आलो. जवळपास 4 वाजले होते. मी पूर्णपणे तयार झालो. बागेत जाण्यासाठी निघालो. तिथे पोचायला मला 20 मिनिटे लागली. मी पायी गेलो होतो, नाहीतर ॲटोने 10 मिनिटात पोचलो असतो. माझ्या अवतीभोवती खूप सारे जोडपे बसलेले दिसत होते. मी त्यांच्यात स्वतःला शोधत होतो. मला बागेत येऊन 1 तास झाला होता, म्हणजे 6 वाजत आले होते. पण ती मुलगी अजून आली नव्हती. आत्ता मात्र मला थोडी काळजी वाटू लागली. एकतर तिचे नावही माहीत नव्हते आणि ती कुठे राहते हेही माहीत नव्हते. मी तिथेच थांबून तिची वाट पाहत राहिलो, कारण दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा मला एक वाक्य आठवले, सब्र का फल मीठा होता है. पण जो कोणी असे म्हणत असेल त्याचा मला खूप राग येत होता. आता चक्क 6:30 वाजले होते, तरीही तिचा काहीच पत्ता नव्हता. मला माझ्या मूर्खपणाचा राग येत होता. असे विचार करत असतानाच ती येताना दिसली. तिला पाहताच माझा राग कुठच्या कुठे पळून गेला. त्यावर ती म्हणाली, मला माफ कर, तुला माझी एवढी वाट पाहावी लागली. तिने तिचे नाव न सांगताच मला म्हटली, अहो ते जाऊ द्या, तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी प्रेमाने म्हणालो. ती माझ्या शेजारी येऊन बसली. माझे नाव अजय वाघखेडे आहे. मी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकत आहे. मी मूळचा अकोला येथील आहे. मी थोडक्यात स्वतःचा परिचय करून दिला. माझे नाव स्नेहल राऊत आहे. मी सुद्धा इथेच शिकत आहे आणि हे माझ्या मामाचे शहर आहे आणि मी इथे माझे नर्सिंगचे शिक्षण सुरू आहे. स्नेहल खूप प्रेमाने सर्व सांगत होती. मी मात्र फक्त तिच्याकडेच पाहत होतो. तेवढ्यात मला अचानक काहीतरी आठवले आणि मी स्नेहलसाठी आणलेले गिफ्ट तिला दिले. हे घे माझ्याकडून एक छोटेसे गिफ्ट. सोबत मी तिला एक गुलाबाचे फूल देखील दिले. आता तुम्ही विचारू नका की फूल कधी घेतले, कारण ते विकत न घेता बाजूच्या एका झाडावरून तोडले होते. माझ्या गिफ्टमुळे ती खूप आनंदी झाली. अजय, त्या दिवशी आपण असे धडकलो होतो ना, मग पुढे काय झाले? मी खूप आतुरतेने तिला विचारले. काही नाही, पण माझ्या मामेभावाला कोणीतरी याबद्दल सांगितले होते. तो घरी आल्यावर मला विचारत होता, कोण होता तो मुलगा? मग तू काय सांगितलेस स्नेहल? मी थोडे भीतच तिला विचारले. काही नाही, असेल कोणीतरी, मला काय माहीत असे म्हणून. ती गोड हसली. तिचे ते हसणे हसून पाहून मी पण नकळत हसलो. मला तुला हे विचारायचे होते की तू रोज तिकडे कशाला जात असतेस? मी स्नेहलला विचारले. अरे, तिकडे माझे कॅम्प्युटर क्लासेस आहेत ना, ती म्हणाली. तिचे उत्तर ऐकून मी थोडा शांत झालो. आता माझ्याकडे विचारण्यासाठी काहीच नव्हते. पण तू कशासाठी येत असतोस तिकडे? स्नेहलने मला विचारले. आता तिला काय सांगावे
हे मला सूचना अशी झाली की मी तिथे चहा किंवा काही घ्यायला येत असतो. काही नाही गं, माझी रूम जवळच आहे, त्यामुळे कधी कधी फक्त चहा पिण्यासाठी येत असतो. बाकी असे काही विशेष कारण नाही. आम्ही दोघे अर्धा तास तिथे बोलत बसलो, तेही खूप जवळजवळ बसून. बोलता बोलता तिचा फोन वाजला. तिने फोनवर सांगितले, बस 10 मिनिटात आली. त्यानंतर तिने माझ्याकडे पाहिले. माझा चेहरा थोडा नाराज झाला होता. हे स्नेहलने लगेच ओळखले. हा माझा नंबर आहे, मला यावर एक मेसेज कर. आणि हो, कॉल नको करू, मला वेळ मिळाला की मी स्वतः करेन. सोबत मी माझा नंबरसुद्धा तिला दिला. ती उठली. तिच्यासोबत मी पण उभा राहिलो. ठीक आहे अजय, नंतर भेटते तुला, असे म्हणत स्नेहलने माझा निरोप घेतला. जाताना तिने परत मागे वळून पाहिले आणि एक छानशी स्माईल दिली. मी पण तिला हसून प्रतिसाद दिला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.